आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे बघा, मला नाही पटत आहे तुमचं बोलणं। ज्याला ज्या क्षणी ज्या व्यक्तीचा जसा अनुभव येतो त्या पद्धतीने तो रिॲक्ट होत असतो। जयला आला तसा अनुभव आणि ती मुलगी वागलीच तसं। अक्षरशः पायाशी आणलं आपल्या जयला। बेसिक मॅनर्स लागतात आई। काय निजय काही चुकला बिकला नाहीये। आय डोंट थिंक सो। हो, आणि तू म्हणालीस तसं मलाही त्यांच्या वागण्यात प्रॉब्लेम वाटलाच होता। ते प्रॉब्लेम होता म्हणून वाटला ना। स्टेटस, क्लास या सगळ्याचा डिफरन्स होताच की। आणि अशा माणसांना की नाही त्यांच्या गरिबीचा उदो उदो करायचा असतो। सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनता नाही आलं ना की हे असे फिल्मी सीन्स क्रिएट करायचे असतात, तमाशा करायचा असतो। वाईट फक्त एवढंच वाटतंय सगळं माझ्या साक्षीच्या लग्नामध्ये घडलं। आलेल्या माणसांना काय वाटलं असेल। मी काय बोलतेय आणि तुम्ही त्याचं बरोबर उलटच बोलताय। जाऊ दे, तुम्हाला काही चांगलं सांगायला गेलं ना ते तुम्हाला पटत तर नाहीच, तुम्हाला कळत सुद्धा नाही। मला पण ना हेच वाटतं, चूक त्यांची नव्हतीच। आपण ओव्हर रिॲक्ट केले। वी शुड एक्सेप्ट इट। आसावरी आणि तिची फॅमिली इमोशनल झाली होती, रडत होते बिचारे। ते तर बरं झालं मी हेल्प केली म्हणून ते वाचले। मला वाटतं शर्वरीने सांगितलं असेल की माझ्यामुळे हेल्प झाली। ते ऐकून आसावरी पण माझ्यावर इम्प्रेस झाली असेल। ती नक्की मला थँक्स म्हणायला फोन करेल। हो, त्यांना बोलवून घे, चेक्स क्लिअर करू। काय आज जे झालं ते ठीक नाही झालं। काय ठीक नाही झालं? हे बघ, जे झालं ती समायराची चूक होती। ते तर बरं झालं मी हेल्प केली म्हणून सत्य समोर आलं, नाहीतर पोलिसांनी अरेस्ट केलं असतं ना त्यांना। या मुलीच्या विरोधात तुझ्याकडे पुरावा होता तर मला आधी का नाही सांगितलास? त्याने काय होणार होतं? त्या शर्वरी समोर तोंडावर पडलो नसतो ना मी शर्वरीवर आरोप केला होता। वा रे वा, म्हणजे चूक तू कर आणि ब्लेम दुसऱ्यांना दे। काय रे दादा, आजपर्यंत तुला मुलींचं नाव माहिती नसायचं, जिभेवर तुझ्या मुलीचं नाव यायचं सुद्धा नाही, आणि आज तुला चक्क त्या मुलीचं नाव लक्षात आहे। क्या बात है, प्रोग्रेस सर, आता प्रोग्रेस। शट अप। विषय काय बोलतोयस काय? जा। शर्वरी, साक्षी बेटा, तुझं मनापासून स्वागत। सुखानं संसार करा। आकाश, साक्षीची काळजी घेणं आता तुझं काम आहे, तुझी जबाबदारी आहे। हो आई, आणि मी माझी जबाबदारी नीट पार पाडली। माहितीये मला, गुणी आहेसच तू। बरं, आता जा, आपल्या घरातल्या देवाचं दर्शन घेऊन या। Head on my feet. अगं फोरहेड ग बाई। शर्वरी परत टकाटक।